लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला इंटरेस्टिंग असा एपिसोड पाहायचा आहे प्रेक्षकांनो। कारण आपल्या काव्याने खूपच कमाल केलेली असते। अक्षरशः चक्क घर सोडून आपली काव्या निघून गेलेली असते। काय आहे सविस्तर जाणून घेऊयात। तर आता जीवासाठी काव्या त्याच्या खोलीमध्ये चहा घेऊन आलेली असते। चहा घेऊन येताच तिच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी दिसतात आणि तिला भूतकाळ आठवतो। ज्या भूतकाळामध्ये जीवा म्हटलेला असतो की ह्या लग्नानंतर हे जे 2 हात आहेत ते लग्नानंतर सुद्धा आपल्यासोबत कायम गोड आणि सोनेरी आठवणी राहतील। आणि तेव्हा काव्या विचार करत असते, म्हणजे आता जीवाला हे सुद्धा नको आहे की त्याने आमचं हे लग्न अगोदर बनवलेलं हँडवॉड सुद्धा तोडून टाकलेलं आहे। म्हणजे त्याला आपलं नातं किंवा आमच्या आठवणी एवढ्या नको आहेत का, असा विचार ती करते। आणि तेवढ्यातच तिच्या हातामध्ये तो तुटलेला काचेचा तुकडा असतो। समोरून जीवा येत असतो आणि समोरून आलेला जीवा हे सगळं काही पाहत असतो। आता त्याला काय उत्तर द्यावं, कशा पद्धतीने तिच्या समोर जावं, आता हे तर तुटलेलं आहे। तेव्हा तिच्या हातामध्ये काचेचा तुकडा असतो, तर इकडे मात्र जीवाच्या हातामध्ये फेविक्विक असते, जेणेकरून तो असं सुचू पाहत असतो की मी ते जोडण्याचा प्रयत्न करत होतो। पण आता मात्र काव्या काहीच बोलत नाही आणि ती तो चहाचा त्याच्यासाठी आणलेला कप तिथे टेबलवर ठेवायला जाते। टेबलवर ठेवायला कप गेलेली काव्या तिथे सुद्धा नंदिनी आणि त्यासोबत जीवाचा लग्नाचा एकत्र फोटो पाहते। त्यामुळे तिला अजूनच धक्का बसतो आणि तसाच आहे त्या ठिकाणी चहाचा कप ठेवते आणि तिथून सरळ सरळ त्याच्या खोलीमधून त्याच्याशी काहीही न बोलता तिथून ती निघून जात असते। आता मात्र जीवा तिच्याशी बोलायला जात असतो, बोलायचा थोडा तरी तो प्रयत्न करत असतो, पण मात्र इथे काव्या त्याच्याशी काहीही बोलत नाही, कारण ती खूप दुखावलेली असते। जी शेवटची आठवण होती ती सुद्धा जीवाने इथे मिटवलेली आहे, पण हा निव्वळ तिचा गैरसमज असतो। ती योगायोगाने तुटली आणि ते सुद्धा नंदिनीकडून, ह्या गोष्टी मात्र तिला इथे माहिती नसतात। इकडे मात्र मानिनी बुद्धिबळाचा खेळाचं जे काही सामान आहे ते इथे उचलून ठेवत असते आणि त्याचबरोबर ती उचलताना जो काही पार्थ आहे त्याला मीटिंग अटेंड करताना पाहत असते। आता आपल्या पार्थने खूपच वेगळा लुक धारण केलेला असतो, वरती वेगळं आणि खाली वेगळं। म्हणजेच त्याने खाली घरातली पॅन्ट घातलेली असते आणि सोबत वरती मस्त कोट आणि ब्लेझर वगैरे घालून तो मीटिंग ऑनलाईन अटेंड करत असतो। आता हे सगळे उद्योग तो का करत असतो, तर ते म्हणजेच की त्याला उठायला उशीर झालेला होता, ऑफिसला जायचं होतं, पण मीटिंग ऑफिसमध्ये जाऊन अटेंड करायला वेळ होईल म्हणून तो अशी जुगाड घरीच करतो। त्यावर आता मानिनी म्हणते, हे तुमचं ऑनलाईनवाल्यांचं बरेच सरळ सरळ फसवता रे समोरच्याला। अगं ही फसवणं असं काही नाही गो, मी काय आता एवढा मोठा तुझा नवरा देशमुख नाही आहे आणि त्यासोबतच ते कसे ऑफिसमध्ये जातात, धाड एवढ्या सगळ्या मीटिंग अटेंड करतात आणि मग परत निघून येतात, तसं काही मला जमत नाही ना, म्हणून आपलं चाललेलं असतं आणि येताना मस्त सुंदर असा त्यांच्या बायकोकरिता गजरा घेऊन येतात, असं इथे तो बोलत असतो। आणि तेव्हाच मात्र मानिनी बोलत असते, काय रे पार्थ मला एक गोष्ट सांग, हे गजरा घेऊन येतात हे काही सगळ्यांनाच सांगत बसतात की काय रे? अगं नाही आई, मस्करी केली, पण पार्थ मला एक गोष्ट सांग, तुम्ही फार्म हाऊसवरून आल्याच्या नंतर सगळेजणच खूप बदललेले आहेत, काव्यामध्ये काय आहे सांग बरं? आता काही काव्या मस्त चष्मा वगैरे लावून मस्त अभ्यास करते सकाळ संध्याकाळ आणि त्यावर पार्थ म्हणत असतो, अगं आई तुला सांगू का, तुम्हाला सगळ्यांना वाटतं ना तसं मुळीच काव्या नाहीये, काव्या खूप समंजस आहे आणि ज्याला कळली ना ती त्यालाच कळली। आणि त्यावर आता इथे मानिनी बोलत असते, वा वा बायकोचे खूपच गुणगान गात आहेस, पण फार्म हाऊसमधून आल्यापासून खूपच काही गोष्टी इथे बदलल्या आहेत असं वाटत नाही का? त्यावर आता मानिनी त्याच्याकडे पाहत असते, म्हणजे खरं बदललं म्हणजे जीवामध्ये खूप बदल झालाय। त्याबरोबर नंदिनी सुद्धा थोडी शांतच असते आणि काव्या तर काय मस्त तिचं चाललेलं असतं, मस्त अभ्यास करणं, बऱ्याच काही गोष्टी इथे चाललेल्या असतात। पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, काव्या एवढी बदललेली आहे, ह्या बदलण्याच्या मागे मात्र दुसरंच काहीतरी वेगळं कारण नसावं असं मला वाटते। कारण ही जी काही काव्या बदलली ना ती वादळापूर्वीची शांतता तर नसेल ना, ह्या सगळ्या काही गोष्टी ती मानिनी बोलत असते आणि पार्थ ते ऐकत असतो, नाही काही असं काही नसेल आणि काव्यामध्ये एवढा बदल झालाय तो होणारच आहे, त्यांचं करिअर त्यांना घडवायचं आहे आणि करिअरच्या बाबतीत त्या खूप जास्त जिद्दी आहेत किंवा करिअरच्या बाबतीत त्या खूप जास्त
काळजी घेणारे आहेत असं इथे तो बोलत असतो. तर आता मात्र इकडे नंदिनी सगळं काही नाश्त्याचं वगैरे आटोपून खोलीमध्ये आलेली असते आणि खोलीमध्ये आल्याच्या नंतर फोनवरती बोलत असते. हो तुम्ही तयारच राहा, मी लगेचच येते, काही वेळात मी पोहोचते असं म्हणूनच ती आता तिच्या जे काही आश्रम आहे तिकडे निघालेले असते. तेवढ्यातच जीवाने सुद्धा त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप हातामध्ये घेतलेला असतो आणि तो म्हणत असतो, नंदिनी प्लीज बोल ना माझ्याशी, काहीतरी बोल ना, तू कुठे बाहेर चालली आहेस का? त्यावरती बोलत असते, हो बाहेर जाते. मग मी तुला सोडू का? पण तू काय बोलत नाही माझ्याशी, बोल ना, काहीतरी बोल, मी चिडणार नाही, तुझ्यावर रागवणार नाही, तू काही जरी बोललीस तरी मी तुझं ऐकून घेईन, बोल तुला काय बोलायचं आहे. त्यावरती बोलत असते, डिवोर्स हवाय का तुम्हाला? तेव्हा त्याला धक्काच बसतो. काय बोलतेस तू हे नंदिनी? हो माझ्यापासून तुम्हाला डिवोर्स हवाय का? तसं असेल तर स्पष्टपणे सांगा. आणि त्यावर तो म्हणत असतो, पण तू ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशासाठी बोलतेस? तेव्हा ती बोलत असते, मी काय चुकीचं बोलत आहे? काहीही चुकीचं बोलत नाही आहे मी. तुम्हाला जर माझ्यापासून सुटका हवी असेल तर तुम्ही नक्की डिवोर्स घ्या. मला त्या 7 तुम्ही माझ्यासोबत घेतलेल्या त्या 7 वचनाची शपथ, त्यासोबतच ह्या एका लग्न झाल्यानंतर 1 महिना आपलं नातं जे काही चाललेलं आहे त्या 1 महिना नातं निभावण्याची शपथ आहे तुम्हाला जीवा. तुम्हाला जर माझ्यापासून घटस्फोट हवा असेल तर मी तुम्हाला एका तुमच्या शब्दावर हो किंवा नाही हेच मला उत्तर हवं आहे. त्यावर आता इकडे मात्र जो पार्थ आहे तो त्याच्या खोलीमध्ये आलेला असतो. खोलीमध्ये आल्याच्या नंतर तो कबड उघडतो तर कबडमध्ये काव्याचे कपडे नसतात. तो काव्याला शोधत असतो आणि काव्या कुठेच खोलीभर नसते, त्यामुळे तो थोडासा पॅनिक होतो. तेव्हा आता जीवा म्हणत असतो, तू हे सगळं काय बोलत आहेस? मला नाही कळत आहे. तेव्हा ती बोलत असते, हो मी अगदीच बरोबर बोलत आहे, काही एक चुकीचं बोलत नाहीये. तर इकडे मात्र पार्थ आता घरामध्ये काव्याला खूप शोधाशोध सुरू करण्याचा प्रयत्न करत असतो. नंदिनी त्याला बोलत असते, हो जेव्हा मी पाहिलेला आहे तुम्ही आतापर्यंत सुद्धा त्या मिस केला विसरला नाही आहात आणि सोबतच तुम्ही असं बोललात की तुमचं जे काही ब्रेकअप आहे ते लग्न आधीच झालेलं आहे, पण तसं मला तरी वाटत नाहीये. तुमचं अजून सुद्धा त्या मुलीवरती त्या व्यक्तीवरती प्रेम आहे. मग तसं जर असेल तर तुम्ही मला स्पष्टपणे ह्या गोष्टी सांगा, मी घटस्फोटाच्या त्या पेपरवरती सह्या करण्यासाठी तयार आहे. त्यावर आता जीवाला मात्र हे सगळं काही ऐकल्याच्या नंतर खूपच मोठा धक्का बसलेला असतो. त्यावर तो बोलत असतो, तू काय बोलतेस हे नंदिनी? त्यावर नंदिनी बोलत असते, हो मी अगदीच बरोबर बोलत आहे, काय चुकीचं बोलत आहे? तुम्हाला माझ्यासोबत राहायचंय, माझी कंपनी आवडती, पण माझ्यासोबत संसार तुम्हाला करायचा नाहीये. मग हे असं असेल तर मी तुमच्यासोबत का राहू? मी तुम्हाला ह्या नात्यातून आणि ह्या जबरदस्तीच्या नात्यातून मी मोकळं करायला तयार आहे. आणि त्यासोबतच तुम्ही लग्नापर्यंत येऊस्तोवर वेगळे जीवा होते, त्या अक्षरशः मुलाच्या तावडीतून सोडवण्यापर्यंतचे जीवा वेगळे होते आणि जेव्हा लग्नात उभे राहिले ते जीवा वेगळे होते. मग शुअर की तुमचं अगोदरच ब्रेकअप झालेलं नसावं, तुमचं नंतर ब्रेकअप झालं आहे की नाही हे सुद्धा माहिती नाही आहे. तुम्हाला असं वाटतंय का की इथे तुम्ही ती मुलगी तुमचा पिच्छा पुरवत आहे, तर तुम्ही मला त्या मुलीचा नंबर द्या, मी त्या मुलीसोबत बोलेल आणि त्यासोबतच नसेल समोरासमोर न्यायचं तरीसुद्धा चालेल, तुम्ही ती काळजी करू नका. आणि त्यासोबतच मी एवढ्या लोकांचे संसार जुळत आहे तर मी माझ्या नवऱ्याचा संसार नक्कीच मार्गी लावू शकते. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी नेहमीच म्हणते 2 प्रेम करणाऱ्या व्यक्तीने नेहमीच एकत्र असलं पाहिजे. मग मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला तुटलेलं जोडायचं आहे की जुळलेल्या गाठी ज्या आहेत त्या तोडायच्या आहेत? मला तुम्हाला हो किंवा नाही यामध्येच उत्तर द्यायचं आहे. बोला जीवा, हवाय का तुम्हाला माझ्यापासून घटस्फोट? आणि मला तुम्ही हे प्रामाणिकपणे उत्तर द्या. असं सुद्धा आता इथे नंदिनी बोलत असते. नंदिनीचा एक एक शब्द मात्र जीवाच्या मनाला लागलेला असतो आणि एक एक शब्द मात्र मनाला लागल्याच्या नंतर आता इथे ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने होत असताना मात्र आता इथे जो काही जीवा आहे तो इथे फक्त आणि फक्त नंदिनीकडे, तिच्या बोलण्याकडे पाहत असतो. कारण आज मात्र नंदिनीला हे सगळं काही खूप अशक्य झालेलं असतं. ती बोलत असते, मी खूप विचार केला आणि खूप गोष्टी इथे पाहिल्याच्या नंतर बघितल्याच्या नंतर ह्या टोकाला जाऊन मी पोहोचलेले आहे. मला ह्या जबरदस्तीच्या नात्यामध्ये संसार करायचा नाही आहे. तुम्हाला सुद्धा मला ह्या नात्यामध्ये अडकून ठेवायचं नाही आहे. तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा, मी तुम्हाला एका शब्दामध्ये मोकळं करायला तयार आहे. असं सुद्धा आता इथे नंदिनी जी आहे ती नंदिनी इथे बोलत असते. आता ह्या दोघांचं बोलणं इथे सुरू असतानाच खालून मानिनीचा आवाज येत असतो, नंदिनी लवकर खाली ये ग म्हणून. आता मानिनी का ओरडत आहे किंवा काय झालेलं आहे हे समजत नसतं. नंदिनी मात्र धावतच खाली जाण्याचा प्रयत्न करत
करत असते आणि धावतच खाली गेल्याच्या नंतर मात्र ती पाहते तर आता इथे खूपच मोठा गोंधळ झालेला असतो. इथे पार्थ मात्र कंटिन्यू इथे काव्याचा फोन लावत असतो, पण तो फोन काही लागत नसतो. त्यावर काय झाले असं विचारल्याच्या नंतर मानिनी बोलत असते की ही काव्या अचानकच घरात नाहीये, तिची बॅग नाहीये, तिचे कपडे नाहीयेत, कुठे गेली कोणाला सांगून सुद्धा गेली नाहीये. त्यावर आता नंदिनी बोलत असते हे जरा अतिच होते, कुठे गेली, थांबा तिचा फोन लागू देत, खूपच झापणार आहे आज मी तिला. तर तिचं काय चाललंय ना कळतच नाही. त्यावर मानिनी बोलत असते ते सगळं काही ठीक आहे, पण फोन तर लागायला हवा ना, आणि त्यासोबतच ही कुठली पद्धत आहे अशी जाण्याची, काही लिमिट्स वगैरे असतात की नाही, काही संस्कार आहेत की नाही. त्यावर आता जीवा खिशातून फोन काढतो आणि फोन लावायचा प्रयत्न करतो. पण आता जेव्हा जीवाने फोन लावायचा प्रयत्न केलेला असतो तेव्हा मात्र इथे आता तिचा फोनसुद्धा लागत नसतो. म्हणजेच की तिने जीवाला इथे ब्लॅकलिस्टला टाकलेलं असतं आणि तेव्हाच त्याला खूप मोठा धक्का बसतो. म्हणजेच की इथे आता जी काही आपली काव्या आहे, काव्याने माझा नंबर ब्लॉक केलेला आहे. त्यावर तो बोलत असतो तुम्ही एवढी पॅनिक नका हो, येईल ती मैत्रिणीकडे गेली असेल किंवा आणखी कुठे गेली असेल, तू एवढी काळजी का करतोयस. तेव्हा आता इथे मात्र सगळेजण काळजी करत असतात. जीवा म्हणत असतो 24 तास नाही झाले आणखी. तेव्हा आता पार्थ म्हणत असतो 24 तास होण्याची वाट कसली पाहतोयस तो, 2 तास झालं त्या मिसिंग आहे, 2 तासापासून त्यांची बॅग घरात नाहीये, त्यांचे कपडे घरात नाहीये आणि आपण 24 तास होण्याची वाट कशी नाही पाहू शकत. मी सगळ्या मैत्रिणीकडे फोन करून बघितलाय, कोणाचाच फोन लागत नाहीये किंवा तिचा फोन लागत नाहीये. त्यावर मानिनी बोलत असते म्हणजे गायब तर झालेली आहे, पण पूर्ण प्लॅनिंग करून गायब झालेली आहे. म्हणजेच आपण तिच्यापर्यंत कोणीच काहीच कधीच पोहोचू नये असं आहे का तिचं. हे काय चाललेलं आहे ह्या मुलीचं मला कळतच नाहीये. प्रत्येक वेळी ही कशी वागली तरी आपण समजून घ्यायचं आणि ही काहीही करणार आणि आपण तिचं सगळं काही ऐकून घ्यायचं. ही म्हणेल त्याचं सगळ्या काही गोष्टी हिच्या करून घ्यायच्या. पण आता मात्र ह्या काव्याचं अतीच झालेलं आहे. कुठे गेली काय गेली हे सांगून जायला नको का. आता येऊ देस तिला, आता मी तर तिला सोडणारच नाही. खूप झालं, तू ना पार्थ खूप लाड करून ठेवलेले आहेस तिचे, त्यामुळे ही मुलगी अशी वागत आहे असं सुद्धा आता इथे मानिनी बोलत असते. पण आता मात्र इकडे जी काही आपली नंदिनी आहे, नंदिनीला काय करावं, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी हँडल करावा ते तर मात्र इथे समजत नसतं. कारण आता मात्र इथे काव्या घर सोडून गेलेली असल्यामुळे सगळ्यांसमोरच खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. जीवाला प्रश्न पडलेला असतो नेमकी ती गेली कुठे असेल आणि त्यासोबतच का गेली असेल. इकडे मात्र आता काव्या तिच्या माहेरी गेलेली असते. काव्याला समोर पाहिल्याच्या नंतर मात्र तिची आई खूपच जास्त आनंदी असते. काव्या तू, आणि असं म्हणूनच काव्या लगेचच तिच्या आईच्या गळ्यामध्ये पडते आणि रडायला आणि एकदमच मिठीत जात असते. लहान बाळ जसं मिठीत शिरतं अगदीच काव्या आपली तशी तिच्या आईच्या मिठीत शिरलेली असते. काय झाले काव्या, आणि खरंच का आलीस तू अशी अचानक. अगं आई मला तुझी खूप जास्त आठवण येत होती. माझी आठवण येत होती. अगं आज काय झाले तुला. नंदिनीचा सुद्धा सकाळी फोन आला होता, तिला सुद्धा माझी प्रचंड आठवण येत होती. मग तिला सुद्धा घेऊन यायचंच ना तू एकटीच का बरं आलीस, दोघींनी सोबत यायचं ना असं इथे ती बोलते. त्यावर आता ती म्हणत असते ती जर इथे आली तर मग ते शक्य नाहीये, कारण तिथे जीवाची काळजी घेण्यासाठी कोणीतरी हवंय ना. म्हणजे नेमकं काय झालेलं आहे आणि तू अशी एवढी सुटकेस घेऊन आलेली आहेस. त्यावर आता ती बोलत असते हो मी येऊ शकत नाही का. अगं बाळा तू येऊ शकतेस, पण घरामध्ये कोणाला सांगितलंस का. त्यावर ती बोलत असते नाही पार्थला सांगितलंय. मग मानिनी काकूंना सांगितलंस का. नाही सांगितलं. हे बघ तू खूप चुकीचं केलेलं आहेस, असं कसं न सांगता तू आलेली आहेस आणि तू मानिनीला ह्या गोष्टी सांगायला हव्या होत्यास ना, असं तू यायला नको होतंस ना, त्यांनी तुला समजून घेतलं असतं. पण प्रत्येक वेळी तू अशी का वागत आहेस काव्या. त्यावर आता ती बोलत असते मग मला इथे यावंसं वाटलं, मी येऊ शकत नाही का. हे बघ आई खूप जास्त बिघडलेलं आहे, प्लीज मला आता शांत बसू दे ना. पण आता मात्र तिच्याही म्हणत असते पण काव्या हे खूप चुकीचं आहे ना बाळा. आणि त्यासोबतच आता मात्र सगळं काही हातातून सुटत चाललेलं आहे. आणि त्यावर आता इथे काव्या म्हणत असते प्रत्येक वेळी मी नाही कोणाला एक्सप्लेन करू शकत किंवा प्रत्येक वेळी मी कोणाला नाही या गोष्टी सांगू शकत, घेतील त्या समजून, तू सांगायला पाहिजे होतंस ना. त्यावर आता मानिनी बोलत असते अजिबात मी समजून घेणार नाही. प्रत्येक वेळी ह्या मुलीने चुका करायच्या आणि प्रत्येक वेळी मी समजून घ्यायचं. का समजून घ्यायचं. आतापर्यंत घरी आल्यापासून किंवा लग्न झाल्यापासून एका महिन्यात हिने किती उद्योग केलेले आहेत, प्रत्येक वेळी आपण हिला समजून का घ्यायचं. त्यावर आता पार्थ म्हणत असतो आई प्लीज नको ना काळजी करूस, तू होईल सगळं काही ठिकाणी, प्लीज तू मुळात स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. या सगळ्या काही गोष्टी इथे आता ती बोलत असते. इकडे मात्र आता नंदिनीकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. तिलाच आता कोणाला कसं हँडल करावं, कशा पद्धतीने सामोरं जावं ह्याच गोष्टी इथे समजत नसतात. तर प्रेक्षकांनो पुढील भाग खूपच जास्त रंजक असा झालेला आहे.
त्यावर आता मानिनी बोलत असते, काय ग तू पण अशी जर घर सोडून गेलीस किंवा तू जेव्हा घर सोडून जाणार आहेस तर तू सांगून जाशील का? तेव्हा मात्र इथे ती बोलत असते, जेव्हा मी जाईल तेव्हा विचार करून आणि सगळ्यांना सांगूनच जाईल. हे सरळ सरळ टोमणा मात्र इथे जो काही जीवा आहे त्याला होता. कारण नंदिनीने इथे जीवाला प्रश्न विचारला होता, तो म्हणजेच की मला घटस्फोट हवा आहे आणि तुम्हाला हवा आहे का? हो असेल तर एका शब्दात सांगा आणि त्यासोबतच मी जेव्हा कुणाच्या आयुष्यातून जाईल तर मी अशी तशी जाणार नाही, मी सरळ सरळ विचारून आणि सांगूनच जाईल. असं मात्र नंदिनीचं हे सगळं काही सुरू असतं. इकडे मात्र आता जीवा तिला पार्थला विचारत असतो, दादा तुला त्रास होतोय का आणि ही तिच्या अशा वागण्याचा राग येतोय का? तेव्हा पार्थ म्हणत असतो, नाही, फिलिंग्स असल्या की किंवा एकमेकांची काळजी प्रेम असलं की कोणाच्या वागण्याचा त्रास होत नाही, तर उलट मात्र काळजी वाटते. म्हणजे आता जीवाला असं समजलेलं असतं की पार्थ मात्र पूर्णतः काव्याच्या प्रेमात पडलेला आहे आणि त्यामुळे त्याला आता इथे त्याची किती काळजी वाटत आहे. तो रडकुंडीला आलेला आहे, तो दादा आहे आणि त्याचा दादा कसा आहे हे सुद्धा त्याला बऱ्यापैकी चांगलंच माहिती आहे. तर आता मात्र प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्य आहे, काव्या तिथे गेल्याच्या नंतर अशी कोणाला सांगून न आल्यामुळे तिच्या आईनं लगेचच फोन करायला लावलेला असतो, तो म्हणजेच मानिनीला. मानिनी बोलत असते, तुझे हे वागणं आता असह्य होत आहे आणि तू अशी न सांगून गेलेली आहेस, म्हणजे तू परत येणार आहेस का कायमची तिथेच राहणार आहेस? असं सुद्धा आता इथे मानिनी बोलत असते. आता मानिनीने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र सर्वांना धक्का बसलेला असतो. तिथेच मात्र इथे वसवत त्या आगीत तेल ओतायला सुद्धा असते आणि सोबतच मानिनी काकू असं काही बोलतील असं मात्र इथे आता नंदिनीला अजिबातच वाटलेलं नसतं. पण आता मानिनी स्पष्ट शब्दात बोललेली असते की आता परत येणार आहेस का कायमची तिथेच राहणार आहेस? तेव्हा आता इकडे काव्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण आता प्रेक्षकांनो काव्याचं हे असं अचानक घर सोडून जाणं मात्र किती योग्य आहे आणि त्यासोबतच तिच्या आणि त्यासोबत पारच्या नात्यामध्ये आणखी काही वेगळं अंतर येईल का किंवा आणखी प्रेमाला एक नवी पालवी फुटेल हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं डेली ट्विस्टवाले चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.